मटेरियल मिळेल, व्यापाऱ्याला चालतोय तोच माल मिळेल, शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, लेबर प्रॉब्लेम सध्या जो मोठा आहे त्याच्यावरती बरोबर म्हणजे याच्यावरती व्यवस्थित मार्ग निघालेला आहे. मी आता शेतकऱ्यांना बोलेन त्यावेळेस तुम्ही फीडबॅक घ्या, नक्की फीडबॅक घ्या की शेतकऱ्यांना हा प्रोग्राम किंवा हा कन्सेप्ट कसा वाटला आहे. बरोबर, व्यवस्थित आम्ही डिझाईन पण केला आहे आणि तो बरोबर लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोकांना ते अडॉप्ट करायला पण सोयीस्कर होते. बरोबर, त्यामुळे माझी नम्र विनंती तुम्हाला राहील की डाळिंब उत्पादकांकडनं तुम्ही फीडबॅक घ्या सर, किंवा आज तालुका कृषी अधिकारी लोक असतात त्यांच्याकडनं तुम्हाला ते कळेल. किती वर्ष फळ देऊ? ह्याचं प्रोडक्टिव्ह लाईफ आम्ही आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे किमान 12 वर्ष पकडले, किमान. म्हणजे अजून त्याला पूरक पद्धतीने मॅनेजमेंट कसं राहील आपल्यावरती, तर त्याच्यावरती ते अजून चांगलं राहणार. सगळ्यात महत्त्वाचा ह्यातला महत्त्वाचा मुद्दा सर काय कंट्रोल केला आहे की पाणी. कोणतेही फळबाग असो, कोणतेही पीक असो, पाण्यामुळे उद्ध्वस्त होते. पाणीच तारतम्याने देणं, कमी पाणी आणि त्याला त्याच्या भौतिक ताकद वाढवण्यासाठी काम करणं. डाळिंबातली जी नैसर्गिक ताकद आहे तीच वाढवायसाठी मदत केली. आम्ही ताकद त्याची घालवायला लागलोय. वेस्टेज काय होतं, छाटणी वगैरे करतो ना आपण, नंबर ऑफ कटिंग होतात आणि माने साहेबांनी ते कमी होतं. बरं कसं आहे, छाटणीचा खर्च तुमचा, माने साहेबांनी या गोष्टीवरती 8 ते 10 वर्ष काम केलं त्यांच्या शेतामध्ये. 12 वर्षापासून त्या प्रॉब्लेमला फेस केली. 8-10 वर्षात एक काम करता करता गेल्या 3 वर्षापासून एक प्रॅक्टिस आम्ही प्रोटोकॉल बनवला त्याचा. त्या प्रोटोकॉलमध्ये तुम्ही गेला ना सर अजिबात प्रॉब्लेम येते. आज आम्ही सोलापूरमध्ये असे प्लॉट उभे केले की लोक येऊन ती पाहतायत आणि त्यांना ते अप्रिशिएट होतात. फायनल फ्रूट आलेत का? तिसरा भार सर, तिसरा भार फिनिश झालाय, तिसरा भार निघालाय आता. 15 महिन्यात हा, पहिला 11व्या महिन्यात भार पकडला, 18व्या महिन्यात माल हार्वेस्ट झाला. 18.5 महिन्यात, 18.5 महिन्यामध्ये एका झाडापासून किमान 12 किलो, 12 पंचे 60, 6 टन पहिल्या वर्षी माल घेतोय मिनिमम. तसं तर 10-12 टन पर्यंत गेलाय. दुसऱ्या वर्षी तोच माल 18 ते 20 टन, बरोबर ना म्हणायचं. दुसऱ्या वर्षी 18 ते 20 टन, पण तिसऱ्या वर्षी तोच माल 20 टन ते 25 टन. आणि मग त्याच्यामध्ये झाडावरती सुद्धा ताण येऊ देत नाही. आणि मग औषधांमध्ये खर्च कमी तो तर खूप प्रचंड मोठा कमी झाला. म्हणजे ही इंडस्ट्री आहे ना सर, आम्हाला आता ताण द्यायला लागली. कुठली, आज पीजीआरची इंडस्ट्री मोठी आहे, MNC मोठी आहे. हे तुम्ही काय करताय म्हणे, हे सगळं वेगळंच चाललंय तुमचं, आणि हे प्रूव्ह करून दाखवत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात निश्चितपणे अशा पद्धतीने काम करावं. जर त्यांना अधिकाऱ्यांनी सपोर्ट दिला नक्की सर, चांगला खूप सपोर्ट आहे त्यांचा. कारण आता आहे ना, मला काय म्हणायचंय, शेतकऱ्यांच्या खिशामध्ये हेच हात घालतायत. रफिक नायकोडी साहेबांनी हा कंपन्या औषधं आणि हे बनवतात ना, आणि बियाणं, तिथं शेतकरी शेतकऱ्याला कंट्रोल करतात. नाही सर, तो तर चालूच राहणार आहे मुद्दा. शेवटी शेतकऱ्यांनी ठरवायचं आपण किती भरडून घ्यायचं. हा शेतकऱ्यांचा पण महत्वाचा मुद्दा आहे. हे चांगलं आहे, पण म्हणजे त्या बेसिक गोष्टीवर तुम्ही काम करता म्हणलं खरंच खूप चांगलं आहे. जिल्हा अधीक्षक आले त्यांचे त्या दिवशी यशव साहेब सोलापूर स्वतः इथं आले. यशव साहेब 6 वाजता, त्यांनी तिथल्या भागात पूर्ण अभ्यासले. आणि मग इथं तुम्ही करताय ते इथं बघायला जाऊया म्हणे. इथं स्वतः यशव साहेब आले. आत्ताच मला पुणे यशव साहेबांचा फोन आला, एवढ्यात एक 10-15 मिनिटात. त्यांनी ती अप्रिशिएट करायला सुरुवात केली. नंतर रफिक नायकोडी साहेब तुम्हाला माहित आहे, त्यांनी जवळून अभ्यासलाय. ह्या सगळ्या गोष्टी कृषी विभागाने सुद्धा खूप जवळून घेतल्यात, अभ्यास त्यांनी उचलायला लागलेत. त्यांना पटलेलं आहे. नवे डाळिंब संशोधन केंद्राने सर हे उचलले. ऑफ द टेबल त्यांनी आम्हाला 100% सपोर्ट द्यायला सुरुवात केली. डाळिंब संशोधन केंद्राला पण हे पटलेलं आहे. त्यांचं रेकमेंडेशन आणि विद्यापीठाचं असेल तर पुढे आपोआपच्या मार्गाने नाही, त्यांच्या रेकमेंडेशन आहेतच, पण आम्ही जे एक प्रोटोकॉल बनवलाय ना तो वेगळा आहे. त्याला छेद दिला आम्ही. प्रॅक्टिकली शासनाच्या स्कीम असतात, आपण अनुदानासाठी करतो. ते अनुदानासाठी करण्यापेक्षा आपल्याला जे काही शेतकऱ्यांना वाटते त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जावं असं म्हणजे. आणि या परिसरात असेल तर डाळिंब वर्धन आहे. हा जो लोकॅलिटी आहे, इथून तुम्ही सासवड पासून कमी पाण्यामध्ये आणि ह्या खडकाळ जमिनीमध्ये हलक्या खूप छान कन्सेप्ट आहे. फक्त लोकांनी तो समजून घ्यावा. समजून घेऊन पहिल्या चुका झाल्या त्या समजावलं ना, लोकांनी समजलं. मला म्हणायचं, मागचं डाळिंब आमचं खराब झालं ते औषधाच्या कंपन्यांमुळे आणि खताच्या कंपन्यांमुळे, आणि आम्ही रोग आणले, पावर वाढत गेल्या परत त्या पिकांचे. आम्ही सर पत्रकारांनी लिहिलं पाहिजे. पत्रकार महोदयांना आमची विनंती आहे, तुम्ही हा कन्सेप्ट काळजीपूर्वक पहिला अभ्यासा आणि आत्ताचा पण अभ्यासा. जर योग्य वाटलं तर तुम्ही प्रमोट करा. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने नक्की हे वरदान ठरेल, डाळिंब शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
चालेल, बरं वाटलं सर भेटून एकदा परत वेळ आज गडबड आहे जरा.